सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने विविध 14 महाउपक्रमांद्वारे माणुसकीचा महोत्सव साजरा झाला. उपस्थित हजारो महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. अनंत आनंदाच्या शिध्याने 5,000 घरांची चूल उजळणार आहे. 14 ठिकाणी अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनाला मोठे बळ दिले. प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 5,000 गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटपासह शहर व जिल्ह्यात तब्बल 14 ठिकाणच्या विविध समाजोपयोगी महाउपक्रमांचा महाशुभारंभ कार्यक्रम गुरुवारी सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंडमधील मैदान येथे उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर, धर्मराज गुंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षकुंडीत पाणी देऊन पर्यावरणाचा संदेश दिला. महाउपक्रमांचा शुभारंभ त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या, शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस महाउपक्रमाने साजरा केला. अनंत माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा या महाउपक्रमाने दिली. आपण वाढदिवस साजरा करत नाही तर माणुसकीचा उत्सव साजरा करत आहोत. अनंत अंबानी यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा हा अनंत प्रवास सुरू आहे. 5,000 कुटुंबांच्या चुली पेटवणे म्हणजे केवळ मदत नव्हे तर आशेचा दिवा लावणे आहे, असे सांगून फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. दिवसभरात सोलापूर शहर जिल्ह्यात विविध 14 ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात आले. जिल्ह्यातील 200 विद्यार्थिनींना सायकली, 1,000 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. अनाथाश्रमासाठी 50 बेड देण्यात आले असून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सोलापूर या संस्थेत 10 डबल बेड, राठोड अनाथाश्रमात 5 बेड, मोहोळ आश्रमशाळेत 15 बेड देण्यात आले. गेनसिद्ध मंदिर येथे 8 लाख रुपयांचे 58.5 kVA जनरेटर देण्यात आले. राणी लक्ष्मीबाई मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह मांजरेवाडी येथे आरो प्लांट बसवण्यात आले. बोंबड्याला शाळेत डिजिटल ब्लॅकबोर्ड देण्यात आला. कुंभारी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे बोर मारून सबमर्सिबल पंप सेट बसवून पाण्याची टाकी उपलब्ध करण्यात आली. 200 महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. गोरगरिबांना जे आहे ना, एक वेगवेगळे साहित्य वाटप करायला ती गोरगरिबांची निवड कशी केली? आम्ही नाही का यांचं सर्वे केलेला आहे. सगळ्यांचं पहिला आम्ही अर्ज मागितलेला आहे. त्याच्याकडून अर्ज घेऊन त्यांची शहानिशा केलेली आहे. शहानिशा करून मग आम्ही हे सगळ्या गोष्टीवरचा निर्णय घेतलेला आहे की आपण त्यांना जेन्युइन जे असतात लोक असतील त्यांनाच आपण देणार आहे. जे खरंच गरजू लोक आहेत त्यांना आपण देणार आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये विभागातले, कोणत्या मतदारसंघातले? असं नाही, काही संबंध नाही. मध्य उत्तर आमच्या काय राजकारणाशी घेणं नाही आहे. आम्हाला जे गरीब वाटले, कोणा गरजू वाटले त्यांच्यासाठी आम्ही एक हात पुढे केलेला आहे. त्यांच्यासाठी आम्ही मदत करणार आहे. काय ह्यात दक्षिण उत्तर मध्य असं काही नाही. आमचं एम एकच आहे की आमचे माननीय शिखरदादा आहेत पहारिया साहेब, त्यांच्या आदेशानुसार आम्हाला काम करण्याचं ऑर्डर आलेलं आम्ही त्या हिशोबाने काम करतो. शिखर पहाटे किती येणार का नाही सोलापूर? नाही, गोरगरिबांना मदत डायरेक्ट त्यांच्या हाताने मदत करणार नाही. आमचा प्रयत्न आहे त्यांच्या कामामुळं, त्यांच्या बिझनेसमुळं त्यांनी सारखं बाहेरच्या दौऱ्यावर असल्यामुळे ते सारखं येणार नाही. पण आम्ही प्रयत्न करू की येत्या पुढच्या 2 महिन्यात आणि शिखरदादा आणि आनंद अंबानीजी यांना आपण सोलापूरला इन्व्हाइट करूया. म्हणजे आता हे जे त्यानंतर ना पुढच्या वर्षीचा वाढदिवस अजून काय वेगळं उपक्रम? नाही, आम्ही ह्यापेक्षा दुपटीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि याचं तुम्हाला सरप्राईज म्हणून मी हे तुम्हाला सांगतो की ह्याच्यापेक्षा दुप्पट मोठ्या कार्यक्रम आपण घेऊया. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विविध 10 शाळांमध्ये आरो फिल्टर प्लांट बसवण्यात येत आहेत. तसेच शहर जिल्ह्यातील शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड देण्यात आले असून 10 शाळांमध्ये संगणक संच देऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आले आहे. शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड, संगणक संच आणि आरो प्लांट बसवून आधुनिक शिक्षणाची दारे उघडली जात आहेत. याशिवाय सोलापुरात 10 ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी नियमित पाणी पुरवठाही केला जाणार आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी, मंदिरांसाठी 1,000 पत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांसाठी विविध प्रकारच्या 100 शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर महाउपक्रम राबवून सोलापूर जिल्ह्यात
माणुसकीचा महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज गुंडे यांनी केले, तन्वीर शेख यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. राज सलगर यांनी आभार मानले. नवनिर्मित सोलापूर जिल्हा रुग्णालयात 38 लाखांचे वैद्यकीय साहित्य देखील यावेळी प्रदान करण्यात आले. रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रकांत क्षीरसागर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहन वायचळ, मेट्रन विजयमाला बेले यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महाउपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध केली होती. हा समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर, धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टियार, तुषार जोगदनकर, धीरज खंदारे, धीरज कारंडे, इब्रान शेख, मेहताब शेख, पवन इगवे, राहुल तलवर, हरीश जाधव, प्रकाश बगलोलू, अजय भंडारे, कृष्णा भंडारे, गणेश आमटेपागुल, ओंकार नवले, राजेश शिंगे, संजय भरट यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.